स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई। गांजा तस्करी करणारे वाहन ताब्यात घेऊन 300 किलो गांजा नामक अंमली पदार्थासह एकूण 1,75,00,000 रुपयाचा माल हस्तगत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गांजा तस्करी विरोधात मोठी कारवाई करत मिरज पंढरपूर मार्गावर 300 किलो गांजा जप्त केला। या कारवाईत गांजा कंटेनर आणि मोबाईल असा एकूण 1,75,10,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तानंग फाटा ते मालगाव रोड दरम्यान सापळा रचला। यावेळी संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये चिकटपट्टीने गुंडाळलेली 150 पाकिटे आढळून आली। तपासणी केल्यानंतर या पाकिटामध्ये सुमारे 300 किलो तयार गांजा असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी मंगेश प्रकाश मोरे वय वर्ष 46 राहणार बुरजाईवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे। प्राथमिक चौकशीत हा गांजा ओडिशा राज्यातून आणण्यात आला असून पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येत होता अशी माहिती समोर आली आहे। कारवाई दरम्यान गांजासह कंटेनर आणि मोबाईल असा सुमारे 1,75,10,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार आणि त्यांच्या पथकाने केली। दरम्यान जप्त केलेला गांजा नेमका कोणाला आणि कुठे वितरित करण्यात येणार होता तसेच या तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे। यांच्यामध्ये LCV तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे। यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे। हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चाललं होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे। अजून यांचे तपास चालू आहे।